माघवारी निमित्त नार्थकोट प्रशालेवर भव्य गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर शहर व परिसरातील एकूण 33 दिंडी व 50 भजनी मंडळांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता पूजन व नित्यनेम भजनानंतर पालखी प्रस्थान होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन, निळोबा जांभळे महाराज, सुमंत शेळके यांच्या हस्ते तर संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन पांडुरंग जगताप, नामदेव रणदिवे, भूषण जाधव यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून सर्व विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात येणार आहे। पालखी सोहळा ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात नार्थकोट प्रशाला मैदान पार्क चौक येथे दाखल झाल्यानंतर गोल रिंगण, अश्वपूजन व गणेश भंडारा पार पडणार आहे। अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। माघवारी पालखी सोहळा 2026 मध्ये प्रस्थान व रिंगण सोहळ्याचं आयोजन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता प्रस्थान आहे आणि 4:30 वाजता भव्य गोल रिंगण सोहळ्याचं आयोजन वारकरी मंडळाकडून करण्यात आलेलं आहे। सोलापूर शहरातील नार्थकोट प्रशाला मैदान या ठिकाणी हा भव्य गोल रिंगण सोहळा केला जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पूजन करून हा रिंगण सोहळा केला जाणार आहे। तेव्हा सोलापूर शहर व परिसरातील भाविकांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण 24 तारखेला उपस्थित राहून सहकार्य करावं। 24 तारखेला नार्थकोट प्रशाला मैदान या दिवशी दुपारी 4:30 वाजता हा रिंगण सोहळा सोलापूर शहरामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून संपन्न होणार आहे।